यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. आदरणीय मोहिते यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या कुटुंबाशी अतिशय जवळचे संबंध असलेले ब्रह्मचारी संगती ब्रह्मचारी विमलसिंग, त्यांनी मला एक आनंदाची बातमी घेऊन आले. ते ब्रह्मचारी श्रद्धाप्रिय. आनंदाची बातमी ते तुम्हाला व्याख्यान द्यायसाठी यायचं आहे आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या धम्मसहाय्यक धम्ममित्र किंवा ब्रह्मचार्यांसमोर व्याख्यान देणं हे मी माझ्यासाठी आनंदाचा क्षण यासाठी समजतो की एका आचरणशील समाजशील अशा लोकांसमोर बोलण्याची संधी उपलब्ध ब्रह्मचारी श्रद्धाप्रिय आणि या सेंटरनं करून दिली, म्हणून मला तो आनंदाचा क्षण वाटतो. मुळात मी जे आज आहो, माझा जो बेस तयार झाला आहे तोच मुळात संघाकडून झालेला आहे. 1989-90 पासून या संघासोबत त्रिरत्न बौद्ध महासंघ, तेव्हा त्रैलोक्य बौद्ध महासंघ होता. 1990 पासून 90चं श्री गुरुदेव प्रार्थना मंदिरात झालेलं पहिलं शिबिर ब्रह्मचारी बोधिधम्म यांनी घेतलेलं, त्या शिबिराला मी होतो 1990च्या. आणि त्या शिबिरापासून या संघाशी माझा व्यक्तिगत संबंध आहे. त्याच्या अगोदर सुरुवात वडिलांनी केली, नंतर वडिलांनी आईला पाठवलं, आई आम्हा मुलांना घेऊन आली, म्हणजे मी होतो तेव्हा मी BSc फर्स्ट इयरला होतो. आणि आमचे कल्याण मित्र रक्षित फॅमिली, या रक्षित फॅमिलींनी आम्हाला या संघामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. अमरावतीत शिकत होतो तोपर्यंत संघाशी जोडलेला होतो. प्रत्येक धम्मवर्गाला रक्षित गुरुजींकडे जे धम्मवर्ग भरायचे त्या धम्मवर्गामध्ये मी रेग्युलर हजर राहत होतो. शनिवारी ते धम्मवर्ग राहायचे. आणि असा तो बेस तयार होत गेला. अनेक शिबिर त्यानंतर केले, बोधधरणचं वगैरे शिबिर, युवक शिबिर, असे अनेक शिबिर मी करत गेलो. आणि वयाच्या 18व्या वर्षी, म्हणजे घरामध्ये संस्कार टाकणारी पहिली शाळा म्हणजे आई, आणि नेमकं वडिलांनी हे हेरलं की येणारी पिढी जर आपली सुसंस्कृत आणि आंबेडकरी विचाराची बौद्ध धम्माचं आचरण करणारी बनवायची असेल तर या घरातली आई शिबिराला पहिल्यांदा गेली पाहिजे. म्हणून आई पहिल्यांदा शेरूबाजारला शिबिर, कदाचित ते बोरधरण जवळचाच भाग, तेव्हा बोरधरण नव्हतं, तिथे ते शिबिर केंद्र तयार व्हायचं होतं. 89ची गोष्ट ती. आणि आई शिबिराला गेली आणि शिबिरावरून आल्यानंतर आमच्या इथं असलेलं सर्व देवांगण हे एका कापडात बांधले गेले. आमच्या इथं गजानन महाराज होते, आमच्या इथं तुकडोजी महाराज होते, आमच्या इथं भिक्खू महाराज होते. आणि ते संस्कार लहानपणापासून त्याच श्री गुरुकुंज मोझरी गाव असल्यामुळं त्या मोझरी गावातच तिथे भगवी टोपी घालणे, भगवी टोपी शाळेत कंपल्सरी होती. आणि तुकडोजी महाराजांचे सर्व सामुदायिक प्रार्थना, सर्व संस्कार आणि सर्व जय गुरु जय गुरु जय गुरु हे तिथे होते. मला एक आठवते की जोपर्यंत आम्ही जय गुरु म्हणत होतो तेपर्यंत आमच्यासोबत लोक चांगले राहिले. आणि जसं आम्ही जय भीम करायला लागलो शिबिरातून आल्यानंतर लोकांची पाहण्याची दृष्टी आमच्याकडे बदलली. प्रश्न हा पडला की जय भीम मध्ये असं काय आहे की लोक आपल्यापासून दुरावलेले आहेत. आणि हळूहळू ते कळायला लागलं की जय भीम या शब्दात दुरावा नाही. इथल्या संस्कृतीनं त्यांच्यावर जे संस्कार टाकलेले आहेत ते क्रमिक विषमतेचे संस्कार आहेत.
ग्रेडेड इनइक्वॅलिटीचे संस्कार आहेत आणि तुम्ही जय भीम करणारे लोक जे आहात ते तुम्ही खालच्या जातीचे आहात, तुम्ही महार जातीचे आहात. जोपर्यंत तुम्ही आमच्या संस्कारात आहात तोपर्यंत आम्ही तुम्हाला स्वीकारतो. तुम्ही सामुदायिक प्रार्थनाला येतात, सकाळी ध्यानाला येतात, तिथे मोजरीला त्या सर्व गोष्टी माहिती, तोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत आहे. म्हणजे तुम्ही जरी त्या जातीचे असले पण संस्कार आमच्या पद्धतीनं किंवा आमचे संस्कार जर तुम्ही अंगीकारत असाल तर तुम्ही आमचे, पण तुम्ही संस्कार तुमचे अंगीकारत असाल आणि जय भीम करत असाल तर मात्र मग तुम्ही आमचे नाही. हे सर्वधर्म समभाव, सबके लिए खुला है मंदिर हमारा असं म्हणणाऱ्या त्या गुरुदेव नगरात सुद्धा हे वातावरण होतं. आणि त्या वयाच्या 18व्या वर्षापासून म्हणजे BSc फर्स्ट इयर पासून नंतर जी क्रांती माझ्या वैयक्तिक घरात झाली, क्रांती मी म्हणतो क्वालिटेटिव्ह चेंज इन सिस्टीम, संस्थात्मक रचनेत क्वालिटेटिव्ह चेंज, गुणात्मक बदल. तो गुणात्मक बदल असा झाला की एक दृष्टिकोन संघाने आम्हाला दिला. तो संघाचा हा दृष्टिकोन होता की आचरणशील समाज निर्माण करण्याची जबाबदारी, आचरण करण्याची जबाबदारी इथल्या बौद्ध म्हणणाऱ्या लोकांवर आहे. मुळात आम्ही बौद्ध नव्हतोच, आम्ही बाय सर्टिफिकेट सुद्धा बौद्ध नव्हतो, आचरणाने संस्काराने सुद्धा बौद्ध नव्हतो. परंतु माझ्या वडिलांचं मला एक आठवते की माझे वडील जरी प्रायमरी शिक्षक होते, 7व्या वर्गापर्यंतच त्यांचं शिक्षण झालं होतं, पण त्यांनी जो काही बुद्ध धर्म स्वतः समजावून घेतला, अनुभवातून असेल किंवा त्यांच्या एकंदरीत आजूबाजूच्या वातावरणातून, लोकांसोबत त्यांचे आलेले संपर्क, त्यातून एक बुद्धी प्रामाण्यवादी व्यक्ती आपण ज्याला म्हणतो, बुद्धीच्या कसोटीवर निर्णय घेणारा किंवा विवेक वापरणारा, हे सर्व गुण मला माझ्या वडिलांमध्ये दिसले. आणि वडील, आई, नंतर मी असं एक एक आमच्या घरातून या संघाशी जुळल्या गेलं आणि संघामध्ये सक्रिय सुद्धा आम्ही झाले. आई वगैरे, माझा लहान भाऊ महेंद्र मुंद्रे हा तर बोरधरणला बरेच दिवस पर्यंत राहिलाय आणि एकदम डिव्होशननं त्यानं काम केलं. आजही आमचं संपूर्ण घर हे संघासोबत जुळलेलं आहे. माझी म्हणजे माझ्या नंतरची पिढी, माझ्या मुली असतील, माझी भाची असतील, भाची असतील, म्हणजे एका पिढीत पडलेले संस्कार, ते संस्कार कसे पाझरत जातात, फिल्ट्रेट होत जातात किंवा झिरपत जातात, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. लोक मला कोणी खूप चांगले व्याख्याते म्हणतात, कोणी विचारवंत म्हणतात, पण मी स्वतःला बाबासाहेबांच्या विचारांचा, बाबासाहेबांच्या लेखनाचा एक वाचक एवढा समजतो. कारण आजकाल विचारवंत हे काही म्हणजे शिवी दिल्यासारखं वाटतं. 3 तारखेची गोष्ट, 3 तारखेला एक पोस्ट आली 3 एप्रिलला, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत वगैरे यांचा जन्मदिवस आहे. मेहकरचे ते विचारवंत होते, मी इकडचे सर नाव घेत नाही, विचारवंत म्हणून. मग मला 4 तारखेला साखर खेळण्याला जायचं होतं. माझ्यासोबत एक अमरावतीतले विचारवंत सुद्धा होते. त्यांचं असं म्हणणं होतं की मग ते मेहकरचे जे विचारवंत आहेत, आपण तिकडे चाललो आहे तर त्यांना भेट देऊ, त्यांना बुके घेऊन जाऊ आणि त्यांचं आपण स्वागत करू. त्यांचा अगोदरच्या दिवशी बर्थडे असल्यामुळे मग आम्ही गेलो, 11 वाजता तिथे पोहोचलो आणि त्यांना बुके वगैरे दिला. आता हे माझा त्यांच्याशी तेवढा खूप जवळचा परिचय नव्हता, पण हे दोन्ही विचारवंत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही आंबेडकरी विचारवंत स्वतःला समजून घेतात. चर्चा थोडीशी झाल्यानंतर आम्ही सांगितलं की आम्हाला जायचं आहे आणि जेवण आमचं तिकडेच आहे. एका कमिटीवर आम्ही गेलो होतो, प्लेसमेंट कमिटीवर. तर ते मेहकरचे विचारवंत अमरावतीच्या विचारवंताला म्हणते की तुमचं जेवण तिकडे आहे, तर मग आपण बसून घेऊ थोडं. त्यांना समजलं, त्यांना समजलं.
मग बरं, हा पोस्ट त्या दोन्ही विचारवंताच्या वेळेस येत असतात की महाराष्ट्रातील आंबेडकरी सुप्रसिद्ध विचारवंत वगैरे वगैरे. म्हणून मला असं वाटते की माणूस हा बोलणारा असण्यापेक्षा तो जेवढा आचरणशील राहील तेवढा समाजासमोर आदर्श म्हणून तो टिकेल आणि समाज एक उभारी, चांगली उभारी. आणि म्हणून स्वतःला बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा, बाबासाहेबांच्या साहित्याचा वाचक आणि जेवढं वाचतो तेवढं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. बस एवढं एक काम माझ्याकडून आता या 35 वर्षाचा माझा जो 52 वर्षाचा वय आहे, 35 वर्षाच्या कालखंडात एवढंच मी केलं. तुमचा धम्माशी रोज संपर्क येतो संघटनेच्या माध्यमातून, संघाच्या माध्यमातून. आणि असा एकही दिवस आपल्या जो खऱ्या अर्थानं स्वतःला बौद्ध म्हणतो असा एकही दिवस आपला जात नसेल की बाबासाहेबांचं स्मरण आपल्याला होत नसेल, बुद्धाचं स्मरण होत नसेल. आचरणशील लोक असल्यामुळं हे साहजिक आहे. आणि म्हणून धम्म आणि धर्म आजचा विषय मी सांगितला होता की धम्म हा सामाजिक आहे. धर्म आणि धम्माची ओढ बाबासाहेबांनी जी बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये केलेली आहे. धर्माचे काय पॅरामीटर्स आहेत आणि धम्माचे काय पॅरामीटर्स आहेत, धम्माचं काय प्रयोजन आहे आणि धर्माचं काय प्रयोजन आहे. धर्म आणि धम्म हे चॅप्टर जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला ते कळून येते. धम्म हा सामाजिक आहे, मूलतः व तत्वतः, प्रिन्सिपली आणि बेसिकली. धम्मा इज सोशल, तो सामाजिक आहे. कारण आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी सांगितल्या जाते की धर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि ती घरात ठेवायची असते, बाहेर आणायची नसते. पण बाबासाहेब धम्माच्या बाबतीत असं म्हणत नाही. धर्म ही वैयक्तिक बाब असू शकते, कारण धर्माचं प्रयोजन हे कर्मकांड आहे. आत्मा, परमात्मा, ईश्वर, देव किंवा या जगाचा प्रारंभ कसा झाला हे त्याचं प्रयोजन असेल. धम्माचं प्रयोजन हे जगाची पुनर्रचना, आणि जगाची पुनर्रचना म्हणजे समाजाची पुनर्रचना. म्हणून धम्म हा सामाजिक आहे, धम्म हा सोशल आहे. आणि बाबासाहेबांनी जे 3 प्रश्न केले किंवा बाबासाहेबांनी जी प्रस्तावना बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये लिहिली त्यामध्ये तर या भारतीय भिक्खूंच्या बाबत बाबासाहेबांनी मोठं स्टेटमेंट केलं की भिक्खू कसा असावा, तर भिक्खू हा सोशल वर्कर असायला पाहिजे, तो सामाजिक कार्यकर्ता असायला पाहिजे, तो समाजासोबत जुळलेला असायला पाहिजे, समाजाचे सुखदुःख समजून घेणारा असला पाहिजे, त्यावर प्रभावी उपाययोजना करणारा असला पाहिजे, नव्हे तो पॉवरफुल मोटिव्ह फोर्स असला पाहिजे समाजासाठी, तो आदर्श वर्तनाचा अनुकरणीय नमुना असला पाहिजे समाजासाठी. ही भूमिका बाबासाहेबांची भिक्खूंच्या बाबत होती. म्हणजे सामाजिक या शब्दामध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे असं आपल्याला दिसते. मग समाज म्हणजे काय? सामाजिक जर धम्म आहे तर मग समाज म्हणजे काय? आपल्याला सांगितलं जाते की समाज म्हणजे हा कुणबी समाज, कुमाडी समाज, उद्यमी समाज, हा बौद्ध समाज, हा महार समाज, हा मातंग समाज. हे समाज नाही. महार, मांग, कुणबी, तेली, माळी या जाती आहेत आणि अशा हजारो जाती. समाजाची व्याख्या करताना व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स मध्ये बाबासाहेब असं म्हणतात की समाज म्हणजे परस्पर सहकार्याची भावना ज्या समूहात आहे तो समूह म्हणजे समाज. म्हणजे अट ही आहे की त्या समूहामध्ये परस्पर सहकार्याची भावना असायला पाहिजे. प्राथमिकच अट ही आहे, सुसंवाद असायला पाहिजे, सहकार्याची भावना असायला पाहिजे. जर ती सहकार्याची भावना नसेल तर तो समाज या संज्ञेस पात्र ठरत नाही, तो समूह. म्हणून
प्राथमिक अट ही आहे की तो परस्पर सहकार्याची भावना जोपासणारा असायला पाहिजे. धम्म सामाजिक आहे असं बाबासाहेब का म्हणतात? धम्म म्हणजे नीती. त्याच्या धर्मामध्ये ही व्याख्या आहे. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे सदाचार, आणि सदाचार म्हणजे माणसातील प्रत्येक क्षेत्रात होणारा उचित व्यवहार. या व्याख्येमध्ये उचित हा शब्द फार महत्वपूर्ण आहे. उचित व्यवहार असला पाहिजे. प्रत्येक माणसासोबत उचित व्यवहार असला पाहिजे. त्या व्यवहाराचा दर्जा असला पाहिजे. तो क्वालिटेटिव्ह असला पाहिजे. म्हणजे जय भीम करत असताना जय भीम हा उचित व्यवहार नाही, हा उचित व्यवहार संघामध्ये आपल्याला दिसतो. हा उचित व्यवहार तुमची सदाचरणाची जी वर्तणूक आहे, ती सदाचरणाची वर्तणूक, विनम्रतेची वर्तणूक दुसऱ्याला प्रभावित करते आणि या समाजाला बांधण्याचं काम करते आणि हा समाज हा सामाजिक होत जातो. नीती किंवा नीतीची गरज पडते. एका व्यक्तीचा जेव्हा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध येतो तेव्हा नीतीची गरज पडते, आणि एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत सहकार्य करतो तेव्हा त्याचे संबंध हे सामाजिक होत असतात, समाज निर्माण होत असतो. आणि म्हणून धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे सदाचार, आणि सदाचार म्हणजे प्रत्येक क्षेत्रात माणसात होणारा उचित व्यवहार. आपला व्यवहार हा इतरांसोबत कसा आहे? तो मानवीय आहे काय? माणूस म्हणून माणसासोबत माणसासारखा आपण व्यवहार करतो काय? त्याच्यासोबत आपले माणुसकीचे व्यवहार असतात काय? आणि जर आपले मानवी व्यवहार असेल तर हा समाज निर्माण होत असतो. त्यांचे सोशल रिलेशन्स तयार होत असतात, सामाजिक संबंध तयार होत असतात. दुसरा प्रश्न आता हा निर्माण होतो की मानव म्हणजे काय? समाज हा कुणाचा बनतो? समाज मनुष्यांचा बनतो, व्यक्तींचा बनतो, सजीवांचा बनतो. मग हा समाज आपण मानव समाज असं जर आपण म्हणतो तर मानव म्हणजे काय? मानवाचे काय पॅरामीटर्स आहेत? आपण कुणाला माणूस म्हणू? 1956च्या अगोदर किंवा बाबासाहेब व्हायच्या अगोदर आपण माणूस होतो काय? हा आता आपल्या समोर मोठा प्रश्न आहे. माणूस याचे जे पॅरामीटर्स आहे त्यातलं पहिलं पॅरामीटर जे आहे, माणूस आहे तर तो स्वतंत्र आहे काय? कारण माणूस जर तो आहे तर तो स्वतंत्र असायलाच पाहिजे. स्वातंत्र्य हे मूलभूत मानवी मूल्य आहे. मनुष्य हा जन्मतःच स्वतंत्र असतो. जसा जन्माला येतो तसाच तो स्वतंत्र असतो. म्हणजे स्वातंत्र्य किंवा स्वतंत्र ही जी स्वातंत्र्य हे जे मूल्य आहे, मनुष्यत्व व स्वातंत्र्य या अविभाज्य अशा संकल्पना आहेत. त्या विभाजित तुम्हाला करता येत नाही. मनुष्य आणि स्वातंत्र्य. स्वातंत्र्याला नकार म्हणजे मनुष्यत्वाला नकार. तुम्ही जर स्वतःचं स्वातंत्र्य मान्य करत नसाल तर तुम्ही माणूस नाही हे तुम्हाला पहिल्यांदा मान्य करावं लागेल. कारण ते इक्वेशनच असं आहे की माणूस इज इक्वल टू स्वातंत्र्य, स्वातंत्र्य इज इक्वल टू मनुष्यत्व. हे इक्वेशन असल्यामुळं तुम्ही माणूस आहात तर तुम्ही स्वातंत्र्य आहात, आणि जो स्वतंत्र नाही, जो ज्याच्याजवळ लिबर्टी नाही तो माणूस नाही. जो स्वतंत्र नाही तो माणूस नाही. आणि आता आपण भूतकाळामध्ये जा की आपण माणूस होतो काय? आपल्याला असं दिसते की आपले व्यवहार कोणत्या तरी सामाजिक संस्थेनं संचालित केलेले आपल्याला दिसते. इथल्या वर्ण व्यवस्थेनं, इथल्या जाती व्यवस्थेनं आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आपल्याला दिसते.
आपण आपले व्यवहार हे नियमित केलेले होते की तुम्ही इतक्या वाजता घराच्या बाहेर निघालं पाहिजे, कसं निघालं पाहिजे, काय मागे बांधलं पाहिजे, काय गळ्यात बांधलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, कोणासमोर झुकलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कोणता व्यवसाय केला पाहिजे, हे नियमित केलेले. आणि एका संस्थेनं इथल्या या समाज व्यवस्थेमध्ये, समाज रचनामध्ये असलेली एक जी सामाजिक संस्था होती वर्ण व्यवस्थेनुसार, जी ब्राह्मणांच्या ताब्यात होती, ब्राह्मणांनी ती आपले सर्व व्यवहारावर नियंत्रण ठेवलेलं होतं. आणि म्हणून आपल्याला नियंत्रित करण्याचं काम त्या ब्राह्मणांच्या सामाजिक संस्थेकडून होतं. त्याला वेगवेगळे तुम्हाला कधी मनुस्मृती तिचं नाव राहिलेलं आहे, कधी वेद तिचं नाव राहिलेलं आहे, नंतरच्या काळात पेशवाई तिचं नाव राहिलेलं आहे, आता RSS तिचं नाव आपल्याला दिसेल. अशा नामाभिधान बदलत गेलं असेल, पण त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तुमचे व्यवहार नियंत्रित करण्याचं काम. त्यामुळं तुम्ही स्वतंत्र नाही, तुम्ही तुमच्याजवळ लिबर्टी नावाचा हा प्रकार नव्हता आणि म्हणून तुम्ही माणूस. बाबासाहेब का म्हणतात आय हॅव नो मदरलँड, मला मातृभूमी नाही. मातृभूमी माणसांना असते, तुम्ही आम्हाला माणूस म्हणून मान्यता देत नाही. आणि तुम्ही माणूस म्हणून मान्यता देत नाही म्हणून आम्ही आमच्या या देशाला आम्ही आमचा देश कसा मानावा? कुठे आहे आमच्याजवळ मदरलँड? आमच्याजवळ मदरलँड नाहीये, आमच्याजवळ मातृभूमी नावाची गोष्टच नाही. आपले हे व्यवहार या सामाजिक संस्थेनं नियंत्रित केले असल्यामुळे स्वातंत्र्य नावाचं मूल्य किंवा इथला मनुष्य हा स्वतंत्र होता असं त्याला म्हणता येत नाही. आता जो स्वतंत्र नाही आहे, कारण स्वातंत्र्य ही व्यक्ती निगडीत संकल्पना आहे, व्यक्तीशी निगडीत आहे. ती जनावराशी निगडीत नाहीये, ती निर्जीवाशी निगडीत नाहीये, ती व्यक्तीशी निगडीत आहे. आणि प्रत्येक व्यक्ती असा समूह म्हणून नाही, प्रत्येक व्यक्ती निहाय स्वातंत्र्य आहे. व्यक्ती आहे आणि त्याच्या निगडीत त्याचं स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य या संकल्पनेचं जेव्हा आपण विश्लेषण करतो त्यात आपल्याला महत्वाची एक गोष्ट दिसते का कोणीतरी स्वतंत्र आहे, कुणाला तरी स्वतंत्र व्हायचे आहे आणि कुणापासून तरी स्वतंत्र व्हायचे आहे. म्हणजे आता आपण पुन्हा माग भूतकाळामध्ये जर गेलं तर आपल्याला असं दिसेल की कुणीतरी स्वतंत्र आहे. इथल्या वर्ण व्यवस्थेनं, जाती व्यवस्थेनं उच्च वर्णाला स्वतंत्र ठेवलेलं आहे. कुणाला तरी स्वतंत्र व्हायचं आहे, आपल्याला स्वतंत्र व्हायचं आहे. कुणापासून स्वतंत्र व्हायचं आहे? जे स्वतःला स्वतंत्र मानतात, की स्वतःला उच्च वर्णीय मानतात, किंवा या व्यवस्थेपासून आपल्याला स्वतंत्र व्हायचं आहे. आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपण जेव्हा स्वातंत्र्याची मागणी करतो तेव्हा आपण बंधनात आहोत, कोणत्या तरी बंधनात आहोत. म्हणून आपल्याला स्वतंत्र व्हायचं असते. आणि कुणापासून? बाबासाहेब पुढे असं म्हणतात की कुणापासून तरी तुम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे. शेवटची तिसरी महत्वाची गोष्ट बाबासाहेब सांगतात, कुणासाठी तरी तुम्हाला स्वतंत्र व्हायचं. म्हणजे अ ला ब पासून स्वतंत्र व्हायचं आहे, पण अ ला क साठी स्वतंत्र व्हायचं आहे. बाबासाहेब हे पारतंत्र्यात आहे, या व्यवस्थेच्या पारतंत्र्यात आहे. त्यांना स्वतंत्र व्हायचं आहे त्या व्यवस्थेपासून, पण कुणासाठी तरी स्वतंत्र व्हायचं आहे. म्हणजे इथल्या या शोषित पीडित समाजासाठी त्यांना स्वतंत्र व्हायचं आहे. म्हणजे आपण 1947चं स्वातंत्र्य आपल्याला जे मिळालं हे स्वतंत्र आणि कुणासाठी? लिबर्टी आणि फ्रीडम, इंडिपेंडन्स, याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. लिबर्टी म्हटल्यानंतर तुम्हाला बुद्धीचं स्वातंत्र्य येते, फ्रीडम म्हटल्यानंतर बुद्धीचं स्वातंत्र्य सीमित होऊन जाते. लिबर्टी आणि फ्रीडम किंवा इंडिपेंडन्स हे वेगवेगळे शब्द आहेत. लिबर्टी हा फार मोठा शब्द आहे जो बुद्धानं पहिल्यांदा या देशामध्ये वापरला. स्वातंत्र्य हे कुणासाठी तरी जेव्हा आपण स्वतंत्र होण्याची गोष्ट करतो
मी स्वतंत्र झालो म्हणजे भूमिका काय? बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांनी संघर्ष केला, बाबासाहेबांनी त्याग केला, बाबासाहेबांनी आपल्या लेकराचं बायकोचं बलिदान दिलं आणि एक मोठा वर्ग या समाजामध्ये निर्माण झाला आणि या वर्गानं स्वतः पुरतं आपलं आयुष्य जगणं सुरू केलं. समाजापासून ते आयसोलेटेड झाले. कुणासाठी तरी हा जो शब्द होता, हा शब्द ते विसरून गेले आणि म्हणून ते फ्री झाले असतील, ते इंडिपेंडंट झाले असतील, ते लिबरल झाले नाही किंवा लिबर्टी त्यांनी स्वतः मिळवली. लिबर्टीमध्ये कुणासाठी तरी हा शब्दप्रयोग महत्वाचा असतो आणि म्हणून केवळ बंधनातून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य हे त्याचं अभावात्मक रूप आहे, निगेटिव्ह रूप आहे. काहीतरी करण्यासाठी स्वतंत्र व्हायचं आहे हे त्याचं पॉझिटिव्ह रूप आहे, भावात्मक रूप आहे. लिबर्टीचा हा फार मोठा अर्थ आपल्याला दिसतो आणि म्हणूनच स्वातंत्र्यासाठी साधनांची आवश्यकता असते. बाबासाहेब असं म्हणतात, तुम्हाला जर स्वतंत्र व्हायचं असेल काही रिसोर्सेस आपल्याला पाहिजे, साधनं आपल्याला पाहिजे. साधनांशिवाय आपण स्वतंत्र होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला स्वतंत्र करत असताना काय साधनं उपलब्ध करून दिली? बनारस हिंदू विद्यापीठाला 3 लाख रुपये दिले, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीला तुम्ही 3 लाख रुपये दिले, लॉर्ड लिंचलिथगो जवळ बाबासाहेब गेले आणि हे दोन्ही उदाहरण दिले. मला सुद्धा माझ्या समाजातल्या लोकांना उच्च शिक्षित करायचं आहे आणि म्हणून मला सुद्धा तुम्ही 3 लाख रुपये द्या. लॉर्ड लिंचलिथगोने त्यांची मागणी मान्य केली आणि 16 लोकांना या 3 लाख रुपयातून बाबासाहेबांनी परदेशात शिक्षणाला पाठवले. म्हणजे कुणासाठी तरी स्वतंत्र पॉझिटिव्ह साधनांची उपलब्धता करायची असेल. काल मी भाषणामध्ये असं बोललो की आम्हाला चीड का येत नाही? चीड सिद्धार्थाला आली. काय भांडणं करता तुम्ही पाण्यासाठी? दरवर्षी तुम्ही युद्ध करता, दरवर्षी तुम्ही संघर्ष करता. मी या युद्धाला अनुमती देणार नाही, मी या संघर्षाला अनुमती देणार नाही. जरी मी शाक्य संघाचा सदस्य असलो तरी मी या शाक्य संघाच्या निर्णयाला विरोध करतो. तुम्ही मला कोणतीही शिक्षा द्या. हा राग सिद्धार्थाचा होता, ही चीड सिद्धार्थाला होती. त्या युद्धाची विनाकारणचा संघर्ष, पाण्यासाठीचा संघर्ष, सामोपचाराने आपण हे मिटवू शकत नाही काय? राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना जेव्हा वरातीतून काढून टाकलं आणि ब्राह्मणानं असं त्यांना म्हटलं की अरे शूद्रा, तू काय आमच्या सोबत चालणार आहे काय? आमच्या सोबत येण्याचा प्रयत्न करतो काय? आमच्या बरोबरीने चालण्याचा प्रयत्न करतो काय? ज्योतिराव सारखा माणूस जो दांडपट्टा चालवणारा होता, अगडबम अशी शरीरयष्टी होती, चांगली दांडग अशी शरीरयष्टी होती. एक चापट जरी मारली असती तरी तो खाली लोळला असता ब्राह्मण. त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी सार्वजनिक चळवळ सुरू केली, शिक्षण देण्याचं काम केलं, साधनांची उपलब्धता. बाबासाहेबांना राग आला, बाबासाहेबांना चीड आली. बडोद्याच्या प्रकरणावरून, चौदार तळ्याच्या प्रकरणावरून, काळाराम मंदिरच्या प्रकरणावरून चीड आली आणि बाबासाहेब तर एवढे म्हटले की आय हेट दिस सिव्हिलायझेशन, मला त्या संस्कृतीचा राग आहे, मी विरोधक आहे, जबरदस्त विरोधक आहे. मला असं वाटते की मी आता हा देश सोडून जावं, पण माझे कर्तव्य मला हा देश सोडू देत नाही, म्हणून मी इथे थांबलेला. या रागातून साधनांची उपलब्धता झाली. बुद्धानं धम्माचा मार्ग निवडला, तत्वज्ञान विकसित केलं आणि जगात ज्यामुळं संघर्ष होतो त्या संघर्षाला मिटवण्यासाठी साधनांची उपलब्धता केली. फुल्यांनी साधनांची उपलब्धता केली, बाबासाहेबांनी साधनांची उपलब्धता केली आणि आपल्याला असं दिसते साधनांची आवश्यकता, सुविधा उपलब्ध करून देत असतात. साधन काय करतात? सुविधा. अगोदर आपण सार्वजनिक नळावर पाणी भरायला जात होतो, आता घरी येते नळ, घरी पाणी भरतो. आपल्याला जसा जसा पैसा येत गेला तशा तशा सुविधा वाढत गेल्या, ते साधनं वाढत गेले, सुविधा वाढत गेल्या. जसे जसे साधनं वाढतात तशा तशा सुविधा आपल्याजवळ वाढत जातात आणि व्यक्ती विकास करायचा असेल तर साधनांची उपलब्धता आवश्यक आहे. साधनं जर नसतील तर व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही.
आणि म्हणून आपल्याला असं दिसते की बुद्धाच्या धर्माचा केंद्रबिंदू हा व्यक्ती आहे. लोकशाहीचा केंद्रबिंदू हा व्यक्तीचा विकास आहे. हा समाजाचा देशाचा विकास लोकशाहीचा केंद्रबिंदू नाही. लोकशाहीचा केंद्रबिंदू इंडिव्हिज्युअल आहे, इंडिव्हिज्युअल पर्सन. आणि म्हणून बर्ट्रांड रसेल असा म्हणतो की उद्दिष्टाप्रत जाण्यासाठी प्रतिबंधाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याची व्याख्या बर्ट्रांड रसेल असा करतो की एखाद्या उद्दिष्टापर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर प्रतिबंध नको, पण मी त्याला थोडंसं बदलवलं. उद्दिष्टाप्रत जाण्यासाठी प्रतिबंधाचा अभाव आणि साधनांची उपलब्धता म्हणजे स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य आम्हाला केव्हा मिळेल? जेव्हा साधनांची उपलब्धता होईल. आणि ही साधनांची उपलब्धता मग आपल्याला करून दिलेली दिसते. आज 1950, 60, 70चा जर आपण काळ पाहिलं तर या समाजातला, पर्टिक्युलरली बौद्ध आंबेडकरी समाजातला जो समूह हा होता, याचं लिटरसीचे प्रमाण, साक्षरतेचं प्रमाण किती होतं, सुशिक्षितांचं प्रमाण याच्यामध्ये किती होतं, ऑफिसर किंवा एम्प्लॉई क्लास किती होता आणि आजच्या घडीला किती आहे, याचं जर अंतर आपण पाहिलं तर रिझर्वेशन नावाचं साधन आपल्याजवळ होतं. ती उपलब्धता, साधनांची उपलब्धता आपल्याजवळ होती. आणि मोठमोठ्या हायर एज्युकेशन मीन्स दॅट एज्युकेशन टू ऑक्युपाय द स्ट्रॅटेजिकली पोस्ट इन द स्टेट, ही हायर एज्युकेशनची केलेली बाबासाहेबांनी व्याख्या. मुख्याच्या जागा अनेक लोकांनी पटकावल्या, अनेक लोक मोठमोठे पद, अनेक लोक मोठमोठ्या सर्व्हिसेस करायला लागले आणि त्यांना जी साधनं उपलब्ध झाली त्या साधनांतून सुविधा उत्पन्न झाल्या आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा ते उपभोग घ्यायला लागला. खऱ्या अर्थानं जो समाजाशी जुळून राहिला तो लिबर्टीमध्ये बसला आणि जो अभावात्मक रूप घेऊन राहिला, फ्रीडम पुरता मर्यादित राहिला, तो आयसोलेट झाला. पण स्वतःचा विकास त्यानं, व्यक्ती विकास किंवा स्वतःचा स्वविकास त्यानं करून घेतला. तो आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा जो राजकीय वगैरे जो असेल, हा व्यक्ती विकास त्यानं मात्र या साधनांच्या भरोशावर आपल्याला करून घेतलेला आहे. म्हणून स्वातंत्र्य समाजाचा म्हणजे मानवाचं पहिलं पॅरामीटर्स काय आहे? हा पहिलं पॅरामीटर्स आहे ते म्हणजे स्वातंत्र्य. दुसरं पॅरामीटर्स आहे समता, इक्वॅलिटी, लिबर्टी. दुसरं इक्वॅलिटी. समता हे विवेक आणि नैतिकता आणि सांस्कृतिकता यातून निष्पन्न होणारं मूलभूत मानवी मूल्य आहे. हे असं दिल्या जात नाही, हे निर्माण करावं लागते. हे विवेकातून निर्माण करावं लागते, नैतिकतेतून निर्माण करावं लागते. स्त्री पुरुष समान आहे हा जरी कायदा असला किंवा संविधानानं मान्य केलं असलं तरी ते विवेकाच्या आधारावर आपल्याला आणून नैतिकतेच्या स्वरूपात त्याचा ते व्यवहारिक स्वरूपात आपल्याला आणावं लागेल. हा, स्त्री पुरुष समानता आहे, नवरा बायको समान आहे असं म्हटल्यानं चालत नाही. ते व्यवहारात नैतिकतेच्या स्वरूपात ते दिसलं पाहिजे. आणि विवेक त्याला आधार आहे. तुमची जी सतत विवेक बुद्धी असते, अनेक वेळा म्हणजे मोठमोठ्या चळवळीत वावरणारे लोक सुद्धा, त्यांना सुद्धा स्त्री पुरुष समानता पाळत असताना अनेक अडचणी येतात. अडचणी म्हटल्यापेक्षा त्याचा तो पुरुष प्रधान संस्कृतीचा जो स्वभाव असतो तो त्याच्या आडवा येतो आणि कुठेतरी तो मग प्रभावी त्याच्यावर ठरतो. नाही तू बस, मग बायकाईला काही समजत नाही असं म्हटल्याबरोबर तुमचा विवेक हा पराभूत होऊन जातो. तुमची नैतिकता ती पराभूत होऊन जाते आणि हे सर्व येत असते या सांस्कृतिकतेतून. कारण संस्कृती कशी निर्माण होते? संस्कृती ही संस्कारातून येत असते. संस्कारातून संस्कृती निर्माण होते आणि ह्या सांस्कृतिकतेतून हा विवेक येत असतो, ही नैतिकता येत असते आणि त्यातून समता हे मूल्य येते. निसर्गतः तो सामाजिकतः माणस भिन्न आहे. निसर्गतः स्त्री आणि पुरुष भिन्न आहे.
सामाजिक तहार अनेक आपल्याला भिन्न असमान दिसतात. लिंगावरून भिन्न, स्त्री पुरुष, रंगावरून भिन्न, वेगवेगळ्या रंगाचे लोक, स्वभावावरून, बुद्धिमत्तेवरून, भावनिकतेवरून अशी भिन्नता, ही सामाजिक भिन्नता, निसर्गतः भिन्नता आपल्याला दिसते. म्हणून मनुष्याला विषम लेखनं हे अमानवीय आहे. नाही तुम्हाला बायकायला काय समजते? चुपच. ही जी आहे, जरी लिंगाची विषमता असली तरी मात्र त्यांना अमानवी लेखनं आहे ना. जेव्हा तुम्ही चुप बस म्हणता तेव्हा त्यांना तुम्ही त्यांचे सर्व अधिकार हिरावून घेता आहात. तुले काय समजते? कितीही बायको शिकलेली असली तरी तुले काय समजते? इव्हन एवढंच नाही तर लहान पुट्ट सुद्धा मायला म्हणते, कळलंय तुले काय समजते? ह्या ज्या गोष्टी, हे अमानवी कृत्य आहे, ही विषमता आहे, ही अमानवी घटना आहे. आणि म्हणूनच समतेच्या समर्थनाचा विवेकता हा आधार असला पाहिजे. विवेक हा, म्हणून संस्कार आपण जेव्हा आपल्या मुलांवर टाकतो, आपल्याला असं वाटते की मी याच्यावर हे संस्कार टाकले, त्याच्यावरही ते संस्कार टाकले, पण त्या दोघांनाही त्यांची कृती मात्र भिन्न आपल्याला दिसते. एकाच पोटी जन्माला आलेल्या दोन भावांची कृती मात्र वेगळी आहे. ती कृती वेगळी का आहे? कारण मुळात आपला हा गैरसमज आहे की संस्कार टाकल्यानं होत असतात. हा चुकीचा समज आपला आहे. संस्काराचे अनेक प्रकार आहेत आणि हे संस्काराच्या अनेक प्रकारामधून माणसाची निर्मिती होत असते. माणूस म्हणून जन्माला तो व्यक्ती येत असतो. आपण ज्या सांस्कृतिकतेतून आलेलो आहोत, ते माझे अनुभव जगण्याचे वेगळे आहेत, माझ्या मुलींचे जगण्याचे अनुभव हे वेगळे राहतात. एक पिढी बदललेली आहे, साधनं बदललेलं आहे, व्यवहार समाजामध्ये बदललेले आहेत, अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. त्याच्यामुळं जगण्याचे त्यांचे पर्याय सुद्धा बदललेले राहतील. म्हणून विवेक हा आधार असला. आता आपल्याला, तुम्हाला जर माहित असेल, सध्या एआयचं फॅड निघालं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे साधन आहे आणि जोपर्यंत विवेक नावाचा त्याच्या आजूबाजूला तुम्ही आचारसंहिता विवेक नावाची लावणार नाही किंवा बुद्धिनिष्ठ त्याचा वापर करणार नाही, जिथे करायचा पाहिजे तिथेच करणार नाही, तर ते एआय या जगाला उडवणार. एवढं ते खतरनाक. म्हणजे शिलाचं जे उदाहरण बाबासाहेब देतात की शिलवान माणसाच्या हातात असलेली लेखणी किंवा शिलवान माणसाच्या हातात असलेली तलवार ती कशासाठी उगारल्या जाईल? तर ती चांगल्यासाठी उगारल्या जाईल. अहिंसेची व्याख्या करताना बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये बाबासाहेब तेच म्हणतात, नीड टू किल, विल टू किल. मारण्याची गरज आणि मारण्याची इच्छा हे त्याच्या विवेकावर अवलंबून राहणार आहे. आणि म्हणून ज्या विशिष्ट संदर्भात विचार करायचा, म्हणजे स्त्रियांना काही टक्के जागा राखीव बसमध्ये आहे, कारण त्यांना ते आवश्यक आहे. हे नैसर्गिक विषमता आहे. काही अपंगांना आपण जागा राखीव ठेवतो. अपंगांना याच्यासाठी राखीव ठेवतो की त्यांच्यामध्ये शारीरिक विषमता त्यांच्या आणि आपल्यामध्ये दिसते. म्हणजे संदर्भ जे आहे त्या संदर्भीय ठिकाणी विषम वागणूक तुम्हाला द्यावं लागेल. व्यक्ती तोही आहे, व्यक्ती मीही आहे, परंतु तो पायानं अधू आहे, म्हणून त्याला त्रास होतो चढताना. त्याच्या ज्या गतिविधी आहे किंवा त्याच्या ऍक्टिव्हिटीज ह्या माझ्यासारख्या होत नाही, म्हणून त्याला रिझर्वेशन असलं पाहिजे बसमध्ये, म्हणून त्याला नोकरीमध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे. हे रिझर्वेशन हे समता निर्माण करण्यासाठीचं प्रभावी साधन आहे. त्यांनी हजारो वर्ष या व्यवस्थेचे फळ चाकलेले आहेत. त्या लोकांना आता या साधनांपासून थोडंसं बाजूला ठेवायचं आणि ज्यांनी शोषित म्हणून हजारो वर्ष जे जगलेले आहेत त्यांना मात्र आता संधी उपलब्ध करून द्यायची. विषम परिस्थितीत विषम वागणूक हे समतेचं तत्व रुजवण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेलं फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहे. विषम परिस्थितीमध्ये विषम वागणूक आणि सारख्या परिस्थितीमध्ये सारखी वागणूक. सारख्या परिस्थितीमध्ये
तुम्हाला विषम वागणूक करता येत नाही. विषम परिस्थितीमध्ये तुम्हाला सारखी वागणूक करता येत नाही. हे जे संदर्भ आहे ते संदर्भ तुमचे बदलले. म्हणजे एक प्रायव्हेट बस असते, ट्रॅव्हल्स आपण ज्याला म्हणून, पुण्याला जायचं आहे, तिथे काही रिझर्वेशन नाही आहे अपंगासाठी. तिथे ते कुठेही बसतो, पैसे तेवढेच लागेल. पण तेच तुम्हाला एसटी महामंडळाच्या बसमध्ये ते रिझर्वेशन दिसते. संदर्भ बदलले आहे. म्हणजे खाजगीकरणाचे काय परिणाम आहेत हे तर आपण आता जवळून पाहतो आहेत. आणि म्हणूनच ही जी समता आहे, ही समता सुद्धा बाबासाहेबांनी दोन प्रकारची सांगितली. एक वागणुकीतील समता आणि दुसरी संधीची समता. म्हणजे मी जोशी माझा मित्र आहे, पांडे माझा मित्र आहे, त्याच्या घरात जाऊन, त्याच्या किचन पर्यंत जाऊन त्या पोळीच्या डब्यामध्ये पोळी घेतो, गंजाची भाजी घेतो आणि त्याच्यासोबत आम्ही जेवण करतो. हे वागणुकीतील समता आहे. म्हणजे सर्वजण सारखे आहेत. काही कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी जातीचा नाही, कोणी पातीचा नाही. ही वागणुकीतील समता झाली. पण बाबासाहेबांनी संधीची समता, संधीची समता कशी असायला पाहिजे, ज्याला बाबासाहेब वास्तविक समानता असं म्हणतात. की संधीची समानता म्हणजे केवळ कायद्याची समानता नव्हे. कायद्यानं म्हणजे संविधानानं इक्वॅलिटी बिफोर लॉ असं जे म्हटलं, कायद्यापुढे सर्व समान असं जे म्हटलेलं आहे, ती ही कायद्याची समानता झाली. हा केवळ अपात्रतेचा अभाव नव्हे, जन्म, व्यवसाय व सामाजिक स्थान यांचा विचार न करता व्यक्तीला शारीरिक, बौद्धिक व कौशल्य विषयक विकास करून घेण्यास केवळ तत्वतः नव्हे तर वास्तवतः संधी मिळवून देणे. म्हणजे त्यांना 50% पासिंग, SC ST ला, OBC ला 40% पासिंग, त्यांना ठराविक 27% जागा ओबीसींना, 15% जागा SC ना, 7.5% जागा ST ना. या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या संधीची समानता येण्यासाठी केलेल्या आहेत. संधीची समानता म्हणजे वास्तविक समानता. याचाच अर्थ सर्वांना पुरेशा प्रमाणात संधी उपलब्ध करून देणे. सर्वांना पुरेशा प्रमाणात संधी म्हणजे एखादं मला या विद्यापीठाचं कुलगुरू बनायचं असेल तर मला ती संधी नाही. कारण मला संधी यासाठी नाही की मला ती संधी कायद्यानं उपलब्ध करून दिली नाही. कायदा असं म्हणतो की सिंगल पोस्ट जिथे आहे तिथे तुम्हाला रिझर्वेशन नाही. पण वागणुकीतील समानतेमध्ये जरी कुलगुरूचं पोस्ट असलं तरी संधीची समानता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये आहे. मार्गदर्शक तत्वे संविधानामधली आहे की संधीची समानता, कुठेही रिझर्वेशन तयार करण्याचं काम ही संसद करू शकते. कुठेही, इव्हन महाराष्ट्रामध्ये 10 कुलगुरू असतील, 10 मधले 2 कुलगुरू शेड्यूल कास्टसाठी, 5 ओपन साठी आणि 5 रिझर्वेशन साठी, असं सुद्धा कायदा केला जाऊ शकतो मार्गदर्शक तत्वानुसार. ही संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही शासनाची असते. आणि म्हणून संधीची समानता, मी प्रियांबल मध्ये तेच म्हटलं, दर्जाची व संधीची समानता उपलब्ध करून देणे. शक्ती व सामाजिक परिस्थिती सारखी कधीच असत नाही. अशाही परिस्थितीत कोणतंही स्थान भूषवण्यासाठी, समाजातलं कोणतंही स्थान म्हणजे लोकप्रतिनिधी असो किंवा एखादा ऑफिसर्स असो, की पोस्ट असेल, तिथे तुम्हाला संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही स्टेटची असते. संधीच्या समानतेसाठी वास्तविक समतेचा पुरस्कार केला पाहिजे. यासाठीच संरक्षक भेदाच्या भिंती, बाबासाहेबांनी म्हटलं प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन, संरक्षक भेदाच्या भिंती, त्यातून हे रिझर्वेशन निर्माण झालेलं आहे. दुर्बलांना खास सवलती देणं ह्या तत्वाचा महत्वाचा भाग आहे. इथल्या शोषित पीडित समाजाला खास सवलती देणं या अंतर्भूत केल्या गेलेल्या आहे संविधानामध्ये. ते समतेचं वातावरण निर्माण करण्यासाठी,
समता जर तुम्हाला इथे प्रस्थापित करायचं असेल तर त्यासाठी विषमता निर्माण करावी लागेल, विषमतेचं वातावरण प्रस्थापित करावं लागेल, तर समता निर्माण होईल. काही लोकांना तुम्हाला या ज्यांनी हजारो वर्षापासून ही फळं चाकलेली आहेत त्यांना यापासून बाजूला ठेवावं लागेल आणि जे हजारो वर्षापासून शोषित आहे त्यांना ही संधी त्यांच्या पात्रतेनुसार, त्या मेरिटनुसार नाही, त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना उपलब्ध करून द्यावं लागेल. ह्या प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन बाबासाहेब याला म्हणतात. कारण भावात्मक समता सुविधा उपलब्ध करून देणे म्हणजे भावात्मक समता आहे. आणि जे ज्यांना बाजूला सारलं हजारो वर्षापासून जे फळं चाकून राहिलेले आहे ती निगेटिव्ह अभावात्मक समता असं बाबासाहेब तर पुन्हा हा प्रश्न विचारतात मेरिट म्हणजे काय हो, कशावर तुम्ही मेरिट ठरवता. मेरिट ठरवण्याचे 3 भाग आहेत, 3 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला, मेरिट कशावर अवलंबून असते तर पहिलं शारीरिक वंश आणि परंपरा. शाहरुख खान त्याचा मुलगा, सलमान खानचा सलीम खान, त्याचे वडील सलमान खान, अरबाज खान, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, शारीरिक वंश परंपरे. मेरिट कशाच्या आधारावर ठरते? पहिला. दुसरं, सामाजिक उत्तराधिकारी, म्हणजे तुमचा उत्तराधिकारी कोण असला पाहिजे. आई वडिलांचं प्रेम का नाही, मोठा नाही, लहान असला पाहिजे, नाही मुलगी असली पाहिजे. उत्तराधिकाराच्या आधारावर त्याचं मेरिट ठरते. म्हणजे अमिताभ बच्चननं कुणाला संपत्ती दिली तर आपल्या मुलीला दिली, जास्त संपत्ती आपल्या मुलीला दिली. हे ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे मेरिट ठरते हे मेरिट यानुसार ठरते. प्रेम, ज्ञान, विज्ञान व सामाजिक परस्पर स्थिती यावर आधारित मेरिट ठरवल्या जाते. आणि तिसरं असते मनुष्याचे आपले प्रयत्न. वरच्या दोन्हीही गोष्ट माणसाच्या हातात नाही. पहिली म्हणजे शारीरिक वंश परंपरा, त्याला कुठं जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नाही. आई वडिलांचं प्रेम असेल किंवा सामाजिक उत्तराधिकार असेल हेही त्याच्या हातात नाही. फक्त त्याचे प्रयत्न एवढंच त्याच्या हातात आहे. आणि या शोषितांच्या हातात फक्त तेवढंच एक होतं की स्वतःचे प्रयत्न. मग ज्यांच्याजवळ या गोष्टी नाहीच आहे पहिल्या 2, त्यांना तुम्ही मेरिटची मागणी कशी करता? हे ज्या आपल्या पद्धतीनं या तिसऱ्या मुद्द्यानुसार, तिसऱ्या गुणानुसार तो स्वतःचे प्रयत्न करून जेवढं मिळतो त्या आधारावर तुम्ही त्याला संधी द्यावी. असमान परिस्थितीत असमान व्यवहार व समान परिस्थितीत समतेचा सिद्धांत हे तत्व या ठिकाणी लागू झालं पाहिजे. मानव म्हणून उदयास येण्यासाठी दुसरं पॅरामीटर म्हणजे समता. मानव म्हणून उदयास मानवाचं पॅरामीटर तिसरं आणि शेवटचं म्हणजे बंधुत्व. बंधुत्व हे अखिल मानव जातीला गवसणी घालणारं व्यापक मूल्य आहे. आणि हे बंधुत्व या देशामध्ये कुठून आलं तर बुद्धापासून. बुद्धाच्या अगोदर बंधुत्व नावाचा शब्दप्रयोगच नव्हता. फ्रॅटर्निटी जी आहे ही फ्रॅटर्निटी ही बुद्धाच्या अगोदर कोणी मांडलीच नाही. समाजामध्ये परस्पर संबंध असले पाहिजे, बंधुत्वाचं नातं असलं पाहिजे हे बुद्धाच्या अगोदर कोणी मांडलं याचा पुरावा नाही. म्हणून बंधुत्वाचा उगम आपल्याला बुद्धापासून दिसतो. आणि हे बंधुत्व कसं निर्माण होईल? मला जर असं वाटते की माझी प्रतिष्ठा असली पाहिजे तर मला दुसऱ्याची प्रतिष्ठा मान्य करावी लागते. मूलभूत अधिकार आपण संविधानामध्ये पाहतो, या अधिकारामध्येच कर्तव्य निहित आहे. मी जर असं म्हणतो का धर्माचं स्वातंत्र्य आहे, धर्माच्या प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य आहे, मी जसा म्हणतो तसाच दुसऱ्याच्या धर्माच्या प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य त्याला सुद्धा आहे. म्हणजेच माझं हे कर्तव्य आहे की दुसऱ्याच्या धर्माचं पालन त्याला त्याच्या पद्धतीनं संविधानानुसार करू द्यावं, जे आज आपल्याला दिसत नाही. बंधुत्व प्रतिष्ठा त्याची जशी आहे तशीच माझी आहे, माझी जशी आहे तशीच त्याची आहे. आणि म्हणूनच दुसऱ्याची प्रतिष्ठा राखणे हे माझं स्वतःचं कर्तव्य ठरते. मी स्वतःशी क्रूर वागू शकत नाही तर दुसऱ्याशी क्रूर वागण्याचा मला अधिकार पोहोचत नाही. मी स्वतःशी जर क्रूर वागू शकत नाही तर मी दुसऱ्याशी क्रूर का वागावं? मला माझे स्वातंत्र्य प्रिय असल्याने
दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणं हे सुद्धा बंधुत्वामध्ये बसणार नाही. मला माझा विकास साधायचा असेल तर मला दुसऱ्याचा विकास सुद्धा मान्य करावा लागेल. दुसऱ्याच्या विकासात अडथळा आणता येणार नाही. माणूस या नात्याने मी आणि तो सारखाच आहे, ही भूमिका बंधुत्वाची आहे. आणि म्हणूनच बंधुत्वाची व्याख्या करताना बाबासाहेब असं म्हणतात की फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स इफ इंडियन्स आर बीइंग वन पीपल. म्हणजे आम्ही सर्व भारतीय, वी द पीपल ऑफ इंडिया, इथून उद्देशिका का सुरू झाली. आम्ही सर्व भारतीय हे बंधुत्वाचं नातं. आम्ही भारतीय म्हणून कधी उदयाला येऊ, कारण आम्ही धर्मामध्ये, जातीमध्ये, प्रांतामध्ये, भाषेमध्ये विभागलेलो आहोत. आम्हाला हे आता मुंबईमध्ये आपलं प्रकरण आपल्याला दिसते चालू आहे. नाही मराठी बोला, मराठी मराठी मराठी. काय आहे त्या मराठी? अभिजात मराठीला दर्जा प्राप्त झाला. शेगावातल्या लोकांना काय फायदा झाला? हिमनगरच्या, रमाबाई नगरच्या, सिद्धार्थ नगरच्या लोकांना काय फायदा झाला अभिजात मराठीचा? मराठी 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 काय, मराठी काय आहे असं जर तुम्ही हे असं म्हणत असाल तर तुम्ही संविधान विरोधी आहे. कारण संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये तुम्ही कोणत्या भाषेची, कोणतीही भाषा कुठेही बोलू शकता. या देशाच्या पातळीवर कोणताही व्यवसाय कोणत्याही प्रांतात जाऊन करू शकता. आपण तिथे यूपी वाले भैया इथे येऊन हिंदीत बोलतात, यूपी वाले भैया इथे येऊन तो ज्यूसचा हे करतात असं वगैरे आपण नाही. आपण मराठी आहोत, मराठीवाल्याकडून किराणा घ्या, मराठीवाल्याकडून भाजीपाला घ्या. मराठी काय म्हणजे आपलं आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर भाजीपाला चांगला असला पाहिजे, ते लागेल ना. तर मराठीवाला भाजीपाला कसाही विकत असेल तर तो आपण घेणार नाही. हे संविधान विरोधी कृती आहे. बंधुत्व आम्ही भारतीय म्हणून, म्हणजे आम्ही जेव्हा असं म्हणतो की वी आर इंडियन्स, आणि बाबासाहेब असं म्हणतात की फ्रॅटर्निटी म्हणजे काय, तर एक भारतीय दुसऱ्या भारतीयांसोबत कसा वागतो. आम्ही माणूस म्हणून, भारतीय म्हणून आम्ही कसं एकमेकांसोबत वागतो, त्यातून बंधुत्व निर्माण होतो. कारण भारतीय लोक सारे एकच आहे, ही भूमिका आम्हाला घ्यावं लागेल. या अर्थाने बंधुत्व म्हणजे सर्व भारतीयांमधील सामान्य मैत्री भावनेची जाणीव होय. आपण मैत्री भावना ध्यान शिकतो, काहीच संबंध नसते त्रयस्थ माणसाचा, तरी आपण त्याच्याबद्दल मैत्री भावना करतो. आणि म्हणून संघानं हे जे मैत्री भावनेचं ध्यान त्याच्या अगोदर आम्ही ऐकलंही नव्हतं. पहिल्यांदा मैत्री भावना पाहिली आणि ते जेव्हा करायला आम्ही लागलो तेव्हा ते शत्रूवर प्रेम करा म्हणजे शत्रूबद्दल चांगलं म्हणा किंवा शत्रूबद्दल चांगलं तुमच्या मनात भाव येऊ द्या मैत्री भावनेच्या, किती कठीण आहे. पण बाबासाहेबांना अपेक्षित होतं हे बंधुत्वाची भावना. कारण स्वातंत्र्य आणि समतेला जोडणारा धागा जर कोणता असेल तर तो बंधुत्व आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही त्रिसूत्री आहे. ही एकमेकापासून वेगळी करता येत नाही. आणि हे एवढी अटॅच आहे, एवढी फिक्स आहे की ही तुम्ही जर तोडून घेतो म्हणता की स्वातंत्र्यापासून समता वेगळी करतो, स्वातंत्र्यापासून बंधुत्व वेगळं करतो, समतेपासून बंधुत्व वेगळं करतो, तर ते हा देश किंवा हे जग समाज म्हणून कधीही उदयास येणार. त्यासाठी ही त्रिसूत्री तुम्हाला फिक्स ठेवावी लागेल. तुम्हाला तिला म्हणजे these principles of liberty, equality and fraternity are not to be treated as a separate items. वेगवेगळं तुम्हाला करता येणार नाही. They form a union of trinity. To divorce one from other is to defeat very purpose of democracy. लोकशाही जर तुम्हाला नष्ट करायची असेल तर तुम्हाला हे वेगळं करता येईल. पण लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला यांना वेगवेगळं करता येणार नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे मानवीय मूल्य आहे जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये टाकले. आणि हे मानव या देशामध्ये राहतो हे पॅरामीटर्स जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे मूल्य तो आचरणात आणतो काय, हे जर ते मूल्य आचरणात आणत असेल तर तो माणूस आहे. त्या माणसाचा समाज आहे आणि समाज आहे म्हणून इथं सामाजिकता आहे आणि म्हणून परस्पर सहकार्याची भावना आहे.
परस्पर सुसंवाद आहे आणि खऱ्या अर्थानं समाज या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून धम्म हा काय आहे? धम्म सामाजिक आहे, कारण धम्म नीती आहे, नीती सदाचार आहे, माणसा माणसाचा उचित व्यवहार आहे. आणि जेव्हा या सर्व मूल्यांना आचरणाची जबाबदारी येते तेव्हा ती सुरुवात आपल्यापासून होते. आपण हे प्रत्येक वेळी आपल्याकडून होते की समाजामध्ये आपल्याला हेच वातावरण पाहायला मिळते की हो सर्वांचीच ही जबाबदारी. बाबासाहेबांच्या संघर्षाचे, त्यागाचे आणि बलिदानाचे फळ आपल्याला सर्वांना मिळालेले आहे, त्याच्यामुळे ही सर्वांची जबाबदारी आहे. पण एक इंग्रजीत म्हण आहे, एव्हरीबडीज रिस्पॉन्सिबिलिटी इज नोबडीज रिस्पॉन्सिबिलिटी. जी सर्वांची जबाबदारी असते ती कुणाचीही जबाबदारी नसते, ती जबाबदारी कुणाला तरी घ्यावी लागते. इतिहासाचा प्राध्यापक म्हणून एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐकलेली असेल. अकबरानं बिरबलाला आदेश दिला, बिरबला माझ्यावर निष्ठा असणाऱ्या लोकांची यादी मला उद्या सकाळपर्यंत पाहिजे. अकबरानं बिरबलाला आदेश दिल्याबरोबर बिरबलासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. उद्या सकाळी ती यादी कशी देणार आहे निष्ठा असणाऱ्या लोकांची? बिरबल शक्कल लढवणारा होता, आपण वाचला आहे तिकडे. बिरबल शक्कल लढवणारा होता. बिरबलानं फतेपूर सिक्री जी अकबराची राजधानी होती, दवंडी पिटवली पूर्ण फतेपूर सिक्रीमध्ये. दवंडी माहित आहे ना? अकबरावर निष्ठा असणाऱ्या लोकांनी रात्रीच्या वेळी फतेपूर सिक्रीच्या मैदानात एक हौद आहे, त्या हौदाला झाकण आहे, त्या झाकणाला छिद्र आहे. रात्रीच्या वेळी त्या झाकणाच्या छिद्रातून एक लोटा दूध त्या हौदामध्ये टाकायचं. ती दवंडी पिटवली. लोक रात्रीच्या वेळी एक एक लोटा घेऊन गेले, त्या हौदाचं झाकणाचं छिद्र उघडलं, त्या छिद्रातून त्या हौदात त्यांनी एक एक लोटा टाकला. सकाळ झाली, बादशाह आला, मंत्रिमंडळ आलं, बिरबल आलं, लोक त्या फतेपूर सिक्री मध्ये आले. ते झाकण उघडल्या गेलं, त्या हौदामध्ये स्वच्छ पाणी. एव्हरीबडीज रिस्पॉन्सिबिलिटी, नोबडीज रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येकाने हा विचार केला, तोही दूध आणेल, तोही दूध आणेल, तोही दूध आणेल, सारेच दूध आणणार आहेत, माझं एक लोटा पाणी पसून दे. त्यानेही तोच विचार केला, सारेच दूध आणणार आहे, माझं एक लोटा पाणी पसून दे. आणि साऱ्यांनी हाच विचार केला, साऱ्यांनी पाणीच दिलं. म्हणून ही जबाबदारी कुणाला तरी घ्यावी लागते. भीमा, भीमा तुझ्या मताचे, जर भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना, भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना, माणूस तुझ्या मताचा मी का न होऊ शकतो? लोक तुझ्या मताचे पाच शोधताना सुरुवात स्वतःपासून मी का न करू शकतो? घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी, घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी, माझ्या तलाच भीम मी का उणे करत गेलो, भीमा तुझ्या मताचा. इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना, इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना, तुझा राजरत्न मी का न होऊ शकलो, भीमा तुझ्या मताचा. संविधान भारताचे, संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म, संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म, हे दोन शस्त्र घेऊन लढण्या मी निघालो, निर्धार वाचविण्याचा जनमानसांना, निर्धार वाचविण्याचा जनमानसांना, मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्या मी निघालो, मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्या मी निघालो. ही मनुस्मृती जी धम्मविरोधी आहे, या मनुस्मृती आचरणाऱ्या लोकांनी गेल्या अनेक वर्षापासून अजून डोकं वर काढलेलं आहे. बाबासाहेबांनी ती मनुस्मृती जाळली आहे. संघाच्या माध्यमातून आपण आदर्श समाजाची निर्मिती करून त्या मनुस्मृतीचे तुकडे वारंवार जाळून टाकण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. तरी ती मनुस्मृती मोठ्या प्रमाणात आता त्यांच्याजवळ साधन राजकारणाचा आले असल्यामुळं ते मोठ्या प्रमाणात डोकं वर काढण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणून आपल्याला आता ही जबाबदारी आहे की आपण या गोष्टीसाठी तयार असलं पाहिजे. आणि आजच्या दिवशी हीच अपेक्षा आपल्याकडून करतो. आपण मला बोलावलं, बोलण्याची संधी दिली, बराच वेळ बोललो.
आपले आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत.